शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी केलेल्या पोस्टनंतर शिंदे गटाचे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसैनिकांनी राऊत यांच्या निवासस्थानी कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवले। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळाले। दरम्यान काही कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या फोटोला काळं फासण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। राज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं। तर आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील तणाव निवळला। माफी मागायला सांगा। येस येस नक्की बरोबर आहे बरोबर नाही जाणार नाही सर नाही माफी मागायला सांगा। त्यांना बोलवा तो बाहेर आहेत नाही असं कसं साहेब आम्ही निरोप देतो आपला खूप हात जोडून विनंती तुम्ही युवक आहे ना हे युवक आहे येस येस तुम्हाला सुद्धा शिवी देता येतो येस येस युवक आहे तरुण पिढी आज कष्ट करून ज्या पदावर आले की कळवतो खच्चीकरण करताय। आपण तरुणच आहात एका प्रकारे 100% तरुण विषयच नाही तरुणाविरोधात बोलत आहे तरुणाच्या विरोधामध्ये आज 2014 पासून त्यांच्या चिंतनचा बंधू आमदार आहे। ड्रग्स बद्दल काय विषय काढला? ड्रग्सचं पूर्ण बंदी केली या व्यक्तीने। लोकप्रतिनिधी कशाला असतात? संजय राऊत यांचा निषेध असो। निषेध असो, निषेध असो, संजय राऊत यांचा निषेध असो। निषेध असो, निषेध असो। संजय राऊत करायचं काय? खाली डोक्यावर पाय, संजय राऊत करायचं काय? खाली डोक्यावर पाय। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या संभाव्य टंचाईबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर गोंदियाचे जिल्हा अधिकारी मंगेश गोंडवले यांनी महत्त्वाची माहिती दिली। जिल्ह्यात आवश्यक त्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांनी कोणतीही घाबरगुंडी न उडवता अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलंय। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचं पालन करण्याचं आवाहनही जिल्हा अधिकाऱ्यांनी केलंय। नाही, आपल्याला जी डेली रिक्वायरमेंट आहे गॅसची म्हणा किंवा पेट्रोल डिझेलची, त्याच्यापेक्षा आपल्याकडे नक्कीच जास्त साठा आहे। त्यामुळे कोणी पॅनिक होऊन जाण्याची गरज नाही। जसं आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये 5000 सिलेंडर रोज लागतात आणि आपल्याकडं 7-8 हजाराच्या वरती स्टॉक कायमच असतो। त्यामुळं ती परिस्थिती चांगली आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात म्हणाल तर तीही परिस्थिती सफिशियंटली चांगली आहे की ज्याच्यामुळं कोणालाही अशा लाईन लावायची गरज नाही। फक्त जसं आपल्याला पंतप्रधानांनी किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे तसं काटकसरीनं वागणं गरजेचं आहे। त्याचे आपण पालन करावे अशी माझी आपल्याला विनंती आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशातील इंधन दरावरही दिसून येतोय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 3 रुपयाची वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ झाली आहे। भिवंडीतील पेट्रोल पंप चालक आणि व्यवस्थापकांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं सांगितलंय। सध्याची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर इंधन दर पुन्हा स्थिर होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान इंधन दरवाढीमुळे वाहन चालक, माल वाहतूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांवर अधिक भार पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सर, जो अभी पेट्रोल के भाव बढ़े और अभी जो आखाती देश में युद्ध जैसा परिस्थिति है उसके वजह से पेट्रोल और गैस में कटौती हो रहा है, तो आपके यहाँ क्या उसका असर पड़ रहा है? अपने यहाँ कटौती तो हो नहीं रहा है। पेट्रोल और डीजल बराबर मिल रहा है यहाँ पे और कस्टमर भी सब अब बढ़ गया था। कस्टमर भी अब परेशान है, हो जा रहा है कि भाव बढ़ने को क्यों महंगाई बढ़ती चली जा रही है और महंगाई इसी के ऊपर टिका था। हो रहा है महंगाई बढ़ गई। अब पब्लिक जो है अब उसमें अब कुछ न कुछ बातें कर रहे बढ़ गया है तो समझ आ रहा है कि ये बढ़ने से सारी चीज़ों के ऊपर प्रॉब्लम और सारी पब्लिक के ऊपर बोझ तो आ ही रही है। आगे जाके कैसे होगा? कंट्रोल में आएगा? कंट्रोल में आएगा। अब आस्ते आस्ते लोगों को सब मैनेज करना पड़ेगा तो कंट्रोल में आएंगे पब्लिक का जितना है। आपका जो पेट्रोल का कंपनी से आपको रोज जो स्टॉक आ रहा है बराबर आ रहा है कि उसमें भी? नहीं, बराबर आ रहा है। स्टॉक तो बराबर आ रहा है, इसमें कटौती हो नहीं है। अपने यहाँ तो कोई प्रॉब्लम हुई नहीं।